जर कैरी घरात नसेल ना तर बाजारातून घेऊन या, नाही तर कुठूनही आणा, पण ही चटणी मात्र जरूर बनवा. त्यासाठी कैरीची वरची सालं काढून धुवून चिरून घ्यायची आणि मॅशरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद आणि गूळ टाकायचा. गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी सुटत आल्यानंतर कढईत टाकायचं. बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजून घ्यायचं. तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आता मसाल्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ना ते टाका. खरी चव तर या मसाल्यामध्येच आहे. त्यामध्ये लाल तिखट, काळं मीठ अधरवधर वाटून घ्यायचं. मसाला तयार. तोपर्यंत हेही शिजून तयार आहे. त्यामध्ये मसाला टाकायचा आणि मसाला टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आणि 5 मिनटं बारीक गॅसवर अजून शिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने झालेलं असलं पाहिजे. हे पहा, तर या ठिकाणी ही चटणी तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये, चिनी मातीच्या भरणीमध्ये, कशाईमध्ये भरा. पोळीसोबत, ब्रेडसोबत, कशाही सोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता. ना तेल आहे ना पाणी आहे. 2-3 महिने जरी राहिली ना तरी अजिबात खराब होत नाही. चवीला म्हणसाल तर एक नंबर. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. तुमच्याही घरात असं होते का? उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी आणि चटण्या, कोशिंबिरी हेच जास्त लागते. कितीही वेळेस कैरीची चटणी बनवा, लगेच संपते. आणि ही चटणी तर माझ्या घरी सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यासाठी कैरी कापून घेतली, 2 टमाटे, कांदा, लाल मिरच्या, भरपूर लसण, अद्रक. आता हे सगळं तेलामध्ये छान असं टाकून घ्यायचं. आता 1 चमचा उडदाची डाळ, चण्याची डाळ, सोप, विलायची, धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, थोडंसं काळं मीठ आणि गूळ टाकायचा. छान असं मिक्स करायचं. जशी कैरी आंबट आहे ना तसं गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी न टाकता 5 ते 7 मिनटं होऊ द्यायचं. थोडं नरम झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं. मॅशरमध्ये टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चटणी बनवून घ्यायची आहे. फक्त चटणी बनवताना मिक्सरचा वापर करू नका. जशी पाहिजे ना तशी चटणी तयार झाली आहे. हे पहा, बाहेर जरी राहिली ना तरी अजिबात खराब होत नाही. ताटात कितीही भाज्या असू द्या, पण ही चटणी जर ताटात असेल ना तर भाजी नसली तरी चालेल, पण एखादी पोळी तुम्ही जास्तच जेवसाल. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली? आमच्यासारखं तुम्हालाही कैरीचं पण भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. झाडावरच्या 2-4 कैऱ्या तोडून घेतल्या, पाण्यामध्ये टाकल्या. प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं. वरचे सालं काढून जाडसर फोडी करून घ्यायच्या. आता कैऱ्या या ठिकाणी आंबट आहेत पण पण्यासाठी एक नंबर आहेत. त्यामध्ये विलायची, सोप, मिरे आणि शिजण्यापुरतं पाणी टाकलं. शिजणं झाल्यानंतर थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. मिक्सरच्याच भांड्याला विसळून पाणी, उकडलेलं कैरीचं पाणी, साधं पाणी टाकलं. त्याच्या निम्मे किंवा जास्त साखर टाकायची. जशी कैरी आंबट आहे ना तशी साखर घाला. गूळ टाकलं, थोडं काळं मीठ, साधं मीठ, जिऱ्याची पावडर टाकायची आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. जवळपास 10 मिनटामध्ये शिजून तयार होते. जसं हलकंसं चिपचिप झालं ना तर या ठिकाणी तयार आहे. रोज सिरप राहते ना तशा पद्धतीने होऊ द्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. जर तुम्हाला कलर हवा असेल ना तर यामध्ये कलरसुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने बनवायचं. 2-3 महिने जरी राहिलं ना तरी अजिबात खराब होत नाही. आमच्या लहानपणी शाळेत जाताना केक, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री असं काहीही नव्हतं बरं का. पण आंब्याचा पापड, चिंचेची गोळी, कवटाची वडी असं काही भारी मिळायचं आणि सगळ्यांना भारी आवडायचं सुद्धा. तर त्यासाठी मी या ठिकाणी आज आंबा पापड बनवणार आहे. लहानपणची आठवण. त्यासाठी एक कैरी घेतली, वरची सालं काढून अर्धा कप पाणी टाकून वाफवून घ्यायचं. आता वाफल्यानंतर त्यामध्ये गोडीनुसार साखर टाकून एकदम बारीक असं मिक्सरमधून फिरवायचं. आता त्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले टाकायचा आणि चिमूटभर हिरवा कलर टाकायचा. आता पॅनला जोपर्यंत सोडत नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचं आणि शिजल्यानंतर लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ पसरायचं. आता मला आंब्याचा पापड असा पातळसर आवडते, एकदम जाडसर असा आवडत नाही आणि एका दिवसाच्या उन्हामध्ये वाळून तयार होते. हे पहा, सकाळी मी 10 वाजता केला आणि सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत हा पापड तयारही झाला. आंबट, गोड, तिखट मस्त असा हा आंबा पापड लागतो की नाही. वर्षभरासाठी तो सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. आता ह्या आंबा पापड बनवायची माझी पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. एवढ्या उन्हामध्ये काही असो की नसो पण फ्रीजमध्ये मात्र हे तयारच पाहिजे. त्यासाठी कैरी कापून घेतली, पाणी टाकून शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर मॅशरने मॅश करून घेतलं. आता मिक्सरमधून काढलं ना तरीही चालते. सगळा पल्प चाळून घ्यायचा. त्यानंतर 1.5 कप पाणी अजून घातलं. आता कैरी गावरानी आहे, खूप अशी आंबट आहे. त्यासाठी गोडीनुसार 2 कप साखर घातली, थोडासा गूळसुद्धा घातला. आता पहिलेचे लोक म्हणत होते ना उन्हातून जेव्हा घरी आलं ना तर गूळ खा, पाणी पिया. थोडंसं मीठ, काळं मीठ, जिऱ्याची पावडर, मिऱ्याची पावडर, विलायची पावडर आणि चिमूटभर हिरवा कलर टाकला. कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता छान चिपचिप होईपर्यंत शिजवून घ्यायचं. जसं रोज सिरप राहते ना तशा पद्धतीने शिजवायचं.
पूर्ण थंड झाल्यानंतर कोणत्याही काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या. महिनाभर जरी बाहेर राहिलं ना तरी अजिबात खराब होत नाही. बर्फ टाकायचं, 2 पळी सिरप टाकायचं आणि वरून थंडगार पाणी ओतायचं. कोणीही सहज बनवेल. कैरीचं पण इतकी सोपी पद्धत आहे. चव म्हणसाल ना तर जबरदस्त आहे, पण बनवायची पद्धत माझ्यासारखं तुम्हालाही लोणचं भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. या ठिकाणी लोणच्याचा आंबा स्वच्छ धुवून पुसून नंतर हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेतल्या. आता मसाल्यामध्ये मोहरी, जिरं, सोप, मेथीदाणे, दालचिनीचा तुकडा, मिरे आणि विलायची टाकली. बारीक ते मीडियम गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं. आता भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात न टाकता खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि याला रगडून घ्यायचं. गरम असल्यामुळे तेव्हाच असं रगडल्या जाते आणि रगडल्यामुळे त्याची चवसुद्धा भारी लागते. आणि जेव्हा तुम्ही हे रगडसाल ना तर अख्ख्या हरभऱ्याचा वाससुद्धा सुटेल. तर मसाला तयार झाल्यानंतर भांड्यात टाकला. त्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद टाकायचं, मिक्स करायचं. आता लोणच्याचा आंबा फारच आंबट आहे, त्यासाठी थोडीशी गूळ खिसून टाकला. गुळामुळे काय होईल, चवसुद्धा छान येईल आणि लोणचं जास्त दिवस टिकेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लवंगा टाकल्या आणि पूर्ण तेल थंड झाल्यानंतर मसाल्यामध्ये टाकलं आणि वरून आंब्याच्या फोडी टाकून दिल्या. आता छान हातानेच हे मिक्स करायचं. सगळ्या आंब्याच्या फोडीला मसाला लदबद लागला पाहिजे असं मिक्स करायचं आहे. सुटलं की नाही तोंडाला पाणी, इतकं मस्त दिसत आहे. चवीलाही एक नंबर झालं. आता असंच भांडं उचललं आणि 2 तासासाठी उन्हामध्ये ठेवलं. 2 तासानंतर पाहू शकता लोणचं तयार आहे. दिसायला जेवढं मस्त दिसत आहे की नाही, चवीलाही एक नंबर आहे. पण बनवायची पद्धत कशी वाटली?